नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज ज्याला आपण भेटणार आहोत ना, तो लाडवासारखा असा गोड आहे आणि चकलीसारखा चटकदार सुद्धा आहे. चला तर मग त्याच्यासोबत फराळाचा आस्वाद लुटूया. आज ज्याला आपण भेटणार आहोत त्याचं नाव आहे महीन. माझं नाव महीन मितुल बाती आहे. मला खूप अँग्री बर्ड्स आवडतात. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अरे वा वा वा. ही कोण आहे? मालतीरा. अच्छा, आणि हा कोण आहे? म्युझिक बर्ड. म्युझिक बर्ड. आणि त्याच्या कानाला काय आहे? म्युझिकचं साऊंड. हो, त्याच्याने तो काय करतो? म्युझिक देतो आणि मारतो. कोणाला मारतो? पिदू. पिदू कुठे? पिदू दाखव कुठला आहे. मग पिदूला हा मारतो आणि मग सगळे मारता. सगळे मारता पिदूला. पिदूला का मारतात सगळेजण? पिदू अंडू अँग्री बर्ड्स नेऊन जातो. असं करतो तो. हो, आणि म्युझिक बर्ड ह्याला मारतो. सगळे मारता. हा हा हा. हे कोण आहेत? हे दोघं कोण आहेत? हा. हा कोण आहे? बीच बर्ड. आणि ही मुलगी आहे. मग आपण मुलगाच आहे. आणि पिद्दू कसा बोलतो? काय बोलतो पिद्दूला लागल्यावर? पिदू लागल्यानंतर बोलतो बूम. बूम होतो. आणि हा हा गायब होतो. कोण गायब होतो? हा पिदू. कसा गायब होतो? कुठे गायब होतो? असा बरोबर शॉट मारला तर असं गायब होतो. आई गो. आणि हा? हा तर गायब नाही होत. हा गायब नाही होत. हे सगळे पीस आहे ना, ह्याच्याने गायब होतो. अच्छा, आणि हे सगळे फ्रेंड्स आहेत. आणि मग हे याचा फ्रेंड नाहीये? तुझ्याने पिदूच आहे. कोण? तो असा बालदीवाला. बालदीवाला मी अँग्री बर्ड्स 2 मध्ये बघितलाय. बालदीवाला कोणतरी बघितलाय त्यांनी. ओके, म्हणजे त्याच्या डोक्यावर बालदी असते का? हा. म्हणून तो बालदीवाला. हो. आणि मला सांग, तुला दिवाळी आवडते? दिवाळीत काय करतात? खाता. काय खातात? लाडू. आणि चटणी. आणि चिवडा. संतरपाळे. कोण पाळे? संतरपाळे. सेंतरपाळे. हे नवीन आहेत. वाव. ह्याला संतरपाळे म्हणतात. काय म्हणतात? संतरपाळे. संतरपाळे. मग हे संत्र्यापासून बनवतात का? वाव. शंकरपाळे हे संत्र्यापासून बनवतात हे मला आत्ताच कळलंय. अच्छा, आणि हे कशापासून बनवतात? जिलबी जास्त बनवतात. चकली ही जिलबी पासून बनवतात. नाईस. आणि ह्याला काय बोलतात? विसरलो. हा हा हा, करंजी आहे का ही? हो, करंजी आहे. आणि ह्याच्या आतमध्ये काय असतं? शिरा. शिरा. अच्छा, करंजीच्या आतमध्ये शिरा भरलेला असतो. वाव, सुपर फराळ आहे हा. म्हणजे मला फारच मजा आली आहे. आता हा सगळा फराळ आपण बनवायचा का क्लेनी? प्ले डोनी बनवूया आपण. आता मी ह्याला प्ले डो देणार आहे आणि हा सगळा फराळ तुम्हाला बनवून दाखवायचा तसाच्या तसा. हा तुझा प्ले डो, मला प्ले डोचा फराळ बनवून दाखव. स्टार्ट. चकली बनवून झाली आहे का तुझी? हो. त्यांनी जिलबी बनवली आहे. दिस इज द क्यूटेस्ट जिलबी चकली एव्हर. मस्त, छान बनवतेस तू. हा, पुढे आता काय बनवणार आहेस तू? चिवडा. चिवडा. वाव, चिवडा. हा चिवडा आहे? नाही, असं नसतं. मग कसा असतो? वा, असे छोटे छोटे बनवायचे. मी तुला मदत करू का? असा चिवडा बनवायचा. आणि अजून काय बनवणार आहेस तू? छान करतोयस तू एकदम. पण तुला सगळं एवढा स्वयंपाक शिकवला कोणी करायला? मी शिकलोय. कोणी शिकवलं? पण तू स्वतः शिकला?
दैवी आहे रे हे सगळं, म्हणजे तुझं स्वतःचं स्वतः सगळं करता येतं. मला सांग, फटाके बिटाके फोडतोस की नाही तू? फोडतो. पण भीती नाही वाटत? ई बाई, मला तर खूप भीती वाटते. आणि हातामध्ये फुटलं तर? नाही फुटत. का? कसा? जातो मी कुठे? घरी जातो. आणि फटाके फोडतो का फटाका लावून घरी पळून जातो? काय करतोस? मी घरीच्या बाहेर लावतो. घरीच्या बाहेर लावतोस आणि पळून जातोस दरवाजामध्ये. आणि मग बूम कसं बूम. असं फुटतो? मग तू घाबरत नाही? नाही. वा, किती ब्रेव आहे हा. ओके, मला वाटतं झालाय आपला हे ना. छान झालाय, मस्त बनवलायस तू. ऑसम. सो प्लीज हॅव अ लुक. हे काय आहे? लाडू आहे. हे काय आहे? संतरवाडी. संतरपाळी आहे ही. आणि हे तरंजी. तरंजी. ह्या तरंजी खाणार आहे. ओके, तरंजी मस्त बनवली आहे. आणि हे चिवडा. शिवडा. चिवडा. चिवडा. आणि हे लाडू. ऑसम. शुभ दीपावली. शुभ दीपावली. दिवाळीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. आणि तुमच्याकडे तर एवढा मोठा बॉम्ब आहे घरामध्ये. फटाका आहे. हो, हो, खूपच. महीन नाव कोणी ठेवलं? खूप वेगळं नाव आहे महीन. दोघांनी मिळून ठेवलं ऍक्च्युली. जेव्हा आम्ही सर्च करत होतो की आम्हाला काहीतरी वेगळं नाव हवंय आणि पहिलं नाव महीनच आलं. त्यानंतर खूप नावं बघितली पण महीनच मनात भरलं, तर महीनच. काय सांगाल महीन विषयी? तो असं खूप टॉकेटिव्ह आहे. म्हणजे असं त्याला खूप बोलायला आवडतं, असं वेगवेगळ्या स्टोरीज बनवायला आवडतात. जर आपण नाही बोललो तरी तो एकटा बोलतच राहतो, काहीतरी बोलत राहतो. आता अँग्री बर्ड्स आहेत, त्यांच्याशी बोलतच राहणार. म्हणजे त्यांचे डायलॉग्स बनवणार आणि त्यांच्याशी बोलत राहणार. महीन इतर त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा थोडा वेगळा आहे असं तुम्हाला कधी वाटलंय का? म्हणजे आता जेव्हा आम्ही स्कूलमध्ये किंवा इतरही मुलं बघतो तर थोडा तो असं वाटतं की कन्सेप्च्युअली क्लिअर आहे. म्हणजे जी कुठली कन्सेप्ट तो आणतो त्याच्या बाबतीत त्याला माहीत असतं की तो काय करतोय. एखादं ड्रॉइंग आहे किंवा आता क्लेचंच बघितलं तरी पण काय करायचं ते त्याला माहिती आहे. आपण किती सांगितलं की असं नाही करायचं तरी तो म्हणणार की नाही, हे असंच आहे, मी असं करणार. आणि तो ते जेव्हा कम्प्लीट करून दाखवतो ते काहीतरी कन्सेप्च्युअल थॉट असतो त्याच्या मागे की मी हे केलंय आणि मी असं असं बघितलंय. म्हणजे तो खूप ऑब्झर्वेटिव्ह आहे, सगळं ऑब्झर्व करतो आणि लक्षात ठेवतो. पण ज्या मुलांची निरीक्षण शक्ती खूप जास्त असते ते खूप प्रश्न विचारतात, तसं तुमच्या बाबतीत होतं का? हो, खूप विचारतो. मग तेव्हा योग्य उत्तर देता का? जी उत्तर येत नसतील ती नाही, टाळता? पण मी असं म्हणजे मी एक प्रकारे त्याला हेच करतो का प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचंच, ते कसं पण असू दे. म्हणजे त्यांनी कुठलाच प्रश्न विचारू दे का त्याचं उत्तर त्याला दिलंच पाहिजे असं म्हणजे माझ्या पण डोक्यात एखादं असतं. तुम्हाला येत नसेल तर तरी पण त्याला कुठलं तरी आन्सर त्याला ते चांगलं असेल ते मी देण्याचा प्रयत्न करतो. किंवा मग कधी कधी त्याला सांगतो की आम्हाला माहीत नाहीये, आम्ही हे उत्तर शोधून मग तुला सांगतो असं. आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं ट्रान्सलेशन हवं असतं. एखादी गोष्ट आहे मग त्याला मराठीत काय बोलतात, हिंदीत काय बोलतात, इंग्लिशमध्ये. आणि त्याची मावशी त्याला एखाद दोन शब्द असे स्पॅनिशमध्ये शिकवले, मग ते त्याला स्पॅनिश ट्रान्सलेशन पण हवं असतं. मग ह्याला स्पॅनिशमध्ये काय बोलतात हे म्हणून दाखवा ना, तरी स्पॅनिश मध्ये म्हणून दाखवा ना. टॉईजला काय बोलतात स्पॅनिशमध्ये? उद्देश. ओ नाईस. आणि हॅलोला होला. ओला. ह्याला सगळं माहितीये. आणि ह्याचा टीव्ही बघाय काय जास्त कल आहे का टीव्हीकडे? टीव्ही बघतो. टीव्ही जर नसेल लावून द्यायचं तर आम्ही त्याला ड्रॉइंगचं बुक देतो, तो बघत बसतो. किंवा काढत राहतो. येतो. निक ज्युनियर त्याचा फेवरेट आहे. दिवाळीचे काही खास प्लॅन्स आहेत का? दिवाळीचं म्हणजे नेहमीप्रमाणेच आमचं कुटुंब सगळं इकडेच आहे म्हणून आम्ही घरोघरी प्रत्येकाच्या पूजा करतो. नंतर सगळ्या नातेवाईकांना भेटून आपले फराळ वाटणी म्हणजे आमचं त्यांना असं करून नंतर मग संध्याकाळी जे मी मगाशी बोललो हाताच्या दादाबरोबर, सक्षम दादाबरोबर फटाक्या फोडतो. नंतर दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच आम्ही जरा जम्मूला वैष्णोदेवीचं दर्शन केलं. अरे वा. आणि मग नंतर तो असं सांगतो का आम्ही वैष्णोदेवीला म्हणजे जम्मूला जाणार ते रॉकेटनी जाणार आहे, कारण की त्याला ट्रेननी जायचं. ट्रेन किंवा प्लेनने नाही जायचं. कारण की जम्मू हे वरती आहे, कारण की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्र इकडे आहे, जम्मू इकडे आहे. मला नीट सांग मला कसं त्याच्याकडनं जाणार? ऐकायचंय. पहिले ट्रेननी जायचं असं पुढे हां, आणि नंतर वर ते जायचं. वरती. हा, असं ट्रेन. रॉकेट नाही देणार आपल्याला.
रॉकेट नाही होऊ शकतो कसं काय? पैसे नाही पैसे द्यायचे त्याला? पैसे कोण देणार? 1 रुपी कोण देणार पण? मोठ्या पप्पा देणार आहे का? तुझ्याकडे अच्छा, तो रॉकेटनी जाणार आहे आणि 1 रुपी मध्ये जाणार आहे आणि उडून जम्मूला जाणार आहे. एटीएम मधनं पैसे येतात म्हणणारा हा पहिला मुलगा आहे ज्याला मी भेटली आहे. नमस्कार. शुभ दीपावली. कसं वाटतंय? दिवाळीचे फटाके फुटतात की नाही? आपला सगळ्यांचा लाडका महिन, त्याच्याविषयी कोणाला काही सांगायला आवडेल का? आपण सुरुवात आजीपासून करूया. तो आमचा खूपच लाडका आहे, कारण आमच्या 2 पिढ्यांमध्ये मुलगा नव्हता, म्हणजे माझ्या माहेरी, आणि हा पहिलाच मुलगा आमच्याकडे, त्याच्यामुळे खूप लाडका आहे. आणि तसा हुशारही आहे, म्हणजे लक्ष जरी म्हणजे खेळत जरी असेल तरी बरोबर जिथे हवं तिथेच त्याचं लक्ष असतं. पण होतं काय, बोलताना अजूनही तो थोडासा बोबडा बोलतो, कारण की त्याला क ख ग घ ची जी लाईन आहे ती बोलता येत नाही, त्यामुळे तो तथ दध म्हणजे ती जी लाईन आहे ती बोलतो. म्हणून तो मगाशी आपलं करंजी आहे तर त्याला तरंजी म्हणतो. ओ, म्हणजे असे बोल आहेत ते रॉकेटला टार्गेट. पण ते किती क्यूट वाटतं ना. म्हणजे आता थोडे दिवसातच हा स्पष्ट आणि अस्खलित बोलायला लागेल, पण ह्या सगळ्या तुमच्यासाठी किती छान मेमरीज असतील की तेव्हा तू असं बोलायचास. ताई, महिनबद्दल सांगायचं तर तो जेव्हा लहान होता तेव्हा लहानपणी मी त्याच्याबरोबर जेव्हा सेल्फी काढायला जायचे तेव्हा सेल्फीमध्ये मी जसं एक्सप्रेशन द्यायचे तसंच तो सेम एक्सप्रेशन माझे कॉपी करायचा. आणि सगळे मला म्हणायचे, बाकीच्या त्याच्या मावश्या सुद्धा, की अरे तुझ्याच बरोबर हा असे सेल्फी काढतो, आमच्याबरोबर नाही काढत सेल्फी. सो स्पेशल बॉन्डिंग. हा, हो, एकदम स्पेशल बॉन्ड. एक्सप्रेशन साठी तर एकदम स्पेशल बॉन्ड. हाऊ स्वीट. फक्त तिच्यावर सेल्फी, आमच्यावर नाही काढणार? काढणार गा. आजोबांनी लगेच टाळ्या वाजवल्या. आजोबांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. आता माझ्याकडे खूप इंटरेस्टिंग माध्यम आहे, ह्याला म्हणतात पोल खोल. ठीक आहे, आम्ही त्याला काही प्रश्न विचारू आणि तो खरी खरी उत्तर आम्हाला देणार. हाय फाय, जोरात ताई दे. येस. पहिला प्रश्न, मला सांग, तुझ्याशी कोण भांडतं, कोण मारामारी करतं? आई बाबा. आणि ते एकमेकांशी भांडतात? मग तू काय, तू भांडतोस का तुझ्याशी ते भांडतात? माझ्याशी वागतात. बरं मला सांग, तुला सगळ्यात जास्त कोण ओरडतं इकडचं? कोण कोण कोण? सक्षम दादा. सक्षम दादा. हो, तू ओरडतोस त्याला? हो. का ओरडतोस सांग? हा, लाजला. मला आता अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे. ओके, तुला आई बाबांमध्ये कोण आवडतं सगळ्यात जास्त? केवढा मोठा बाज. आई बाबांनी काय केलं तर तुला मज्जा येईल? त्यांनी गाणं म्हटलं पाहिजे, त्यांनी डान्स केला पाहिजे, का त्यांनी शाहरुख खानची ऍक्टिंग केली पाहिजे? तुम्ही गाणं म्हटलं सगळेजण? आज ह्याच्या इशाऱ्यावर नाचायला लागणार आहे तुम्हाला. सो कुठलं गाणं घ्यायचं? टोली डान्स. टोली डान्स. मी हाय कोली सोलीला डोली ना मुंबईच्या किनारी, गायलन कोली हाणलान गोली न चल जाऊ बाजारी. मी हाय कोली सोलीला डोली ना मुंबईच्या किनारी, गायलन कोली हाणलान डोली न चल जाऊ बाजारी. अरे काय मस्त नाचता तुम्ही, मजा आली आहे, फारच छान. तर पोल खोल मध्ये तर खूपच मजा आली. आता गेम मध्ये नक्की कोण जिंकतंय ते बघूया. आमची क्रिएटिव्ह टीम काहीतरी सॉलिड गेम शोधून काढत असते, त्यातलाच हा एक गेम आहे. खूप इंटरेस्टिंग गेम आहे. आपण बघतोय की इथे काही कप्पे आहेत, तर तुम्हाला या कप्प्यातनं सुरुवात करायची आहे. बॉल घ्यायचा आहे, फुंकर मारत 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 पहिल्या कप्प्यामध्ये ठेवायचा आहे. मग दुसरा बॉल घ्यायचा आहे दुसऱ्या कप्प्यात, तिसरा बॉल घ्यायचा आहे तिसऱ्या कप्प्यात. ओके, असं करत करत समान हे संख्या असली पाहिजे कप्प्यांमध्ये. ठीक आहे, यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. त्यामुळे या कप्प्यांमध्ये जितके जास्त बॉल
जमतील तितके जास्त पॉइंट्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ह्याला जिंकून द्याल झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. Your time starts now. बाबांचा स्कोर आहे 1 2 2 2 आणि आईचा स्कोर आहे 1 2 3 म्हणजे 3 आणि तुम्ही झी युवा तर्फे जिंकला आहात महिंसाठी ही आकर्षक भेटवस्तू. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्याही मुलांना या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नव्या कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. स्पर्श वात्सल्याचा आणि झी युवाच्या टीमतर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना शुभ दीपावली.